कमीत कमी 8,000 7,000 रुपये पाहिजे कंपल्सरी. 7,000च्या पुढं खर्च लय आहे ना त्या मानाने. क्वालिटी पाहून मुश्किल आहे सर. हिवाळ्यामध्ये नाही हेच रेट राहणार. कांद्याचे भाव भविष्यात वाढतील का असेच राहतील? सध्या काही बरं बरं. बघू शकता हा माल कसा आहे. याला 4,300 बाजार भाव लागला आहे. 4,300 43 रुपये किलो. बघू शकता माल कसा आहे. बघू शकता हा माल कसा आहे कॅरेटमध्ये. याची आपण हाराशी बघितली नाही. याचे बाजारभाव जाणून घेतले आपण. हा जो माल आहे याला 5,000 बाजार भाव आहे. 50 रुपये किलो, 5,000 रुपये क्विंटल. बघू शकता माल कसा आहे. बघू शकता हा कॅरेटमध्ये माल आहे. माल बघू शकता तुम्ही कसा आहे. याला डागी माल आहे. नवीन माल आहे व डागी माल आहे. बघू शकता हा जो माल आहे याला या ठिकाणी आज 1,000 रुपये क्विंटल तर 10 रुपये किलो विकला आहे. माल बघून घ्या कसा आहे तुम्ही. 1161 झाला. 1161 1161 1161 3. बघू शकता हा माल कसा आहे. या ठिकाणी ओपन ऑप्शनमध्ये याला 1161 बाजार भाव लागला आहे. सध्या कांद्याला मंदी आहे पण हा कांदा चांगला आहे. बघू शकता 250 275 275. बघू शकता 280 एक एक कट्ट्याची बीट आहे. 300 रुपये. एक कट्टा आहे. एक कट्टा 300 रुपये 300 रुपये 300 300 325 325 330 330 330 350 360 360 गोनी 360 रुपये 360 रुपये जा रहा दे दो. 360 रुपये 360 रुपये 360 360 360 360 अप्पा लोकांना 360 रुपये. बघू शकता ही जी गोणी याला 360 बाजार भाव लागला आहे. आपल्यासोबत आहे आडा दुकानदार. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कांद्याच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. दादा पण आपलं दुकानाचा परिचय द्या. मी माणिक बाबूरावजी शेळके आड दुकानदार. कांदे विकले आज 1200 पासून तर 1400 रुपये लोक क्वालिटी पाहून. आणि कमीत कमी जो लाल कांदा आहे तो काय विकतो? कांदा एकदम तो नवा कांदा 800 पासून तर 1,000 रुपये 1100 रुपये लोक विकतो. आणि भुरका कांदा एकदम भुरका कांदा हा जो आहे 1100-1200 रुपये चालला 1100-1200 क्वालिटी पाहून. कांद्याचे रेट काही वाढू शकते भविष्यात का असेच राहतील? मुश्किल आहे सर. हिवाळ्यामध्ये नाही हेच रेट राहणार. आकाल ओके धन्यवाद. आपल्यासोबत आडा दुकानदार. आपण सुरत हारशी बी बघितली. ओपन ऑप्शन बघितलं. तो एक माल होता 1161 विकला व इकडे एक गोणी होती ती विकली जवळपास 350 रुपये चालतं. या ठिकाणी आपण जाणून घेतले जालना मंडीचे कांद्याचे बाजारभाव. धन्यवाद. बघू शकता हा लसूण कसा आहे. गावरान लसूण आहे. बारीक एकदम. याची बीड चालू होणार या ठिकाणी. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. याची बीड चालू होणार लसूणची. माल कसा आहे त्या ठिकाणी हाराशीमध्ये याला 2500 बाजार भरायला आहे. बारीक एकदम पण दिलेला नाही.
पुढं शेतकऱ्याचा विचार घेऊन द्यायचा आहे. आज आपण येला आहे जालना मंडीमध्ये. या ठिकाणी आपल्यासोबत आहे व्यापारी, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण लसणाचे बाजारभाव. त्यांच्याकडे वेगवेगळे लॉट आहे लसणाचे. या ठिकाणी बघू शकता माल कसा आहे तर 6,000 रुपये क्विंटल. 6,000 रुपये क्विंटल. बरं सुपर माल बरं, आहे. एकदम सुपर माल आहे. बघू शकता तुम्ही 6,000 रुपये क्विंटल, 60 रुपये किलो. वेगळं 4500 रुपये क्विंटल, 4,500. हा बघू शकता, हा इकला आहे 4,500, 85 रुपये क्विंटल. आणि गावरान जर लसण असेल तर गावरान लसूण चांगला माल असला घोटेल 10,000 रुपये क्विंटल विकत. लाल माल, लाल माल चांगला, लाल माल सुपर एकदम सुपर माल समजा 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. आणि कमीमध्ये गावरान काही कुराला एकदम खराब माल. लागला 2,000, 2,500, 3,000. बरोबर आहे, बरोबर. आणि लसणाचे भाव भविष्यात वाढतील का असेच राहतील? नाही, लसूण असं राहणार. सध्या काही 5 रुपये कमी जास्त होणार फक्त. बरं बरं, सध्या लसूण काही कधी कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमी 3,000 रुपये क्विंटल आहे आणि जास्तीत जास्त 6,000, 6,500. सांग आपला हायब्रिड. हा हायब्रिड आणि बरं 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 चालतं. या ठिकाणी आपल्यासोबत जे व्यापारी खरेदीदार त्यांनी आपला आजच्या लसणाच्या बाजाराविषयी माहिती दिली. धन्यवाद दादा. आज आपण येईल आहे जालना मंडीला. या ठिकाणी अद्रकचे बाजारभाव जाणून घेऊया. आपलं थोडं आज यायला उशीर झाला, फारशी भेटली नाही, पण आपल्यासोबत शेतकरी बांधव आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया अद्रकचे बाजारभाव. कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे. दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. गणेश भगवानराव डासाळ, राहणार निधोना, तालुका जिल्हा जालना. बरं, आज अद्रक काय ऐकली बरं नवी अद्रक बाजार समितीमध्ये? बाजार समितीमध्ये नवी अद्रक विकली 1,000 रुपयापासून तर 4,000 लोक. नवीन का हा, माल पाहून सांगा. माल पाहून माल. यो माल काय ऐकला? हे माल विकला 1,000 रुपये कॅरेट. 1,000 रुपये म्हणजे 1,000 क्विंटल. रुपये किलो क्विंटल. हां, 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. आणि जुनी अद्रक काय ऐकली? जुनी विकली 4,000पासून तर 6,000 लोक. 4 पासून 6. हा, चांगला माल. चांगला माल. तर सध्या भाव कमी झाले की 8? लय कमी झाले ना. माग काय ऐकत होते अद्रक? पहिले चांगली कधी होती 8, 8.5, 9, हा 5च्या पुढंच होती. हा. पण आता लय रेट कमी झाले. मालही इकन नाही. नाही का? आणि सडवा लागेल मला काय पुरत? सडवा लागेल तर काय 100-150 रुपये कट्टा विकतो. 100-150 रुपये. हां, पुरत नाही ते आणायला. नाही आणायला नाही पुरत. मग अद्रकीला किती भाव आहे बरं? कमीत कमी 8,000, 7,000 रुपये पाहिजे कंपल्सरी. 7,000च्या पुढं खर्च लय आहे ना त्या मानानं. देतो बरं एक एकर प्लॉट जर 1 एकर जर लावायची म्हणलं तुम्हाला तरी 1.5 लाख रुपये लागत. 1.5 लाख रुपये. बेनं, पाईपलाईन, ठिबक, हा लावाची मंजुरी, दवा, खत, औषध. हा. आणि त्यामध्ये बेनं माग भेटलं तर मग ज्या पैसे वाढते अजून. अजून पैसे वाटतात. हा, बेनं जर 10,000 भेटलं तर मग डबल पैसे होतात. मग डबलच पैसे होते. बरं अद्रक बी पुरतं का नाही पुरत बरं? पुरतं पण आता काय निसर्ग साथ देईना. पडून पाऊस पडायच्या आता की सडून जाती. हा हा बुरशीनाशक हे लय सोडणं लागतं. खर्च लय वाढून राहिला ना पावसामुळं. हा हा. निसर्ग चेंज झाला की खर्च वाढा. बरोबर आहे. त्याच्यामुळे चालेल आता हे. तुम्ही काय सांगू इच्छिता अद्रक उत्पादक शेतकऱ्याला? काय होय तोपर्यंत कमी कमी लावा, हा जास्त भाव भेटन. हा हा. ज्यादा लावली तर कमी भाव भेटन. बरोबर. हिसाबाईचं. हा, शेतकरी एकाच पिकामागं एक पिकामागं पडत. बस आलटून पलटून लावायला पाहिजे सगळ्यांना. हा हा. तेव्हा पुरतं सगळ्याला. सोयाबीनला भाव नाही. मक्काला भाव नाही, कशालाच भाव नाही शेतकऱ्याचा. चालेल, थँक्यू. दादा होते, त्यांनी आपलं आजचे बाजारभाव सांगितले व पिकामध्ये विविधता आणली पाहिजे हे बी त्यांनी सांगितलं. वेगवेगळे पिकं घेतले पाहिजे, तेव्हा शेतकरी काहीतरी या ठिकाणी करू शकतो. चालतं, धन्यवाद. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.